भावांनो, जायचं होतं आपल्याला ब्लॉग शूट कराय बुट्टी बोरले, पण अंकल होते जोमातन तुमचा भाऊ होता ब्लॉग काढण्याच्या नादात कोमात, तर पहा आपला संपूर्ण ब्लॉग. भावांनो, पोहोचलो. कार्यक्रमात येणार होते संदीप राजा, पण इथे सर्व खुर्च्या सिंगल आहेत, सर्व माझ्यासारख्या. भावांनो, मंगाशी होत्या खुर्च्या खाली, पण आता पूर्ण जाम झाल्या. संदीप राजाचं भीमगीत चालू झालं आणि माहोल एकदम टाईट झाला, तर होता हार्ड विषय. तर पहा आपला संपूर्ण ब्लॉग. राष्ट्रसंत तुकोबाराय या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये सिंहासारखी छावे टाकत मेलेली मनगटात पडदळून गुलामांचं साम्राज्य निर्माण करणारे बहुजन प्रतिपालक कुरवाळी कुलभूषण छत्रपती शिवाजीराजे भोसले संस्कृत मध्ये बुधभूषणम ग्रंथ लिहून तथागताच्या चरणी अर्पण करणारे आणि तथागताला आपलं वैचारिक गुरु मानणारे आणि वाघाचा जाबाड फाडणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतोय. अहो, शिक्षणानं माणसाचं पशुत्व हटतं. व्यक्ती हा शिकला की त्याला कसं वागावं, कसं बोलावं त्याला कळतं. तुमच्या आणि माझ्यासाठी शिक्षणाचे द्वारे खुले करून देणारे या भारताचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, धरतीपुत्र धरती आबा बिरसा. आज या दालनात बसलेला प्रत्येक माझा बांधव, माझा ओबीसी बांधव, माझा एसटी बांधव, माझा एससी बांधव, प्रत्येक जाती धर्माचा माणूस आज स्वाभिमानाने जगू शकतोय, मोठ्या पदावर नोकरी करू शकतोय. हे माझं स्वराज्य दिले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि या स्वराज्यामध्ये जगण्याचा अधिकार दिलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणून जगी बहुजन सुखाचा दीप लावला ओ भीमरायाने, ओ भीमरायाने, ओ भीमरायाने आम्हाला पुस्त दाविला, भीमरायाने आम्हाला पुस्त दाविला. जगी बहुजन सुखाचा हा दीप लावला. माझ्या बांधवांनो, पाण्याचा गुणधर्म आहे आगीला विझवणं. पाण्याचा गुणधर्म आहे आगीला विझवणं. पण बाबासाहेबांच्या शब्दामध्ये इतकी ताकद होती की त्या महाडच्या पाण्याला सुद्धा आग लावली माझ्या बाबासाहेबांच्या शब्दाने. म्हणून तर बोलतोय की माथल्या मनुला पाग लावली भीमाने आणि या खडकावरती पाग लावली भीमाने. माथल्या मनुला पाग लावली भीमाने, खडकावरती पाग लावली भीमाने. समाजाचा राजीनामा द्या. तुमचं काय काम रे? काय काम? आम्हाला गद्दारांची भर. शिवाजी महाराज बाबासाहेब वाले जरा दोन हात खडे कर मेरे साथ. आणि ज्यांचे हात खाली आहे मी समजून नाही चालत. बुद्ध धम्माचा दिव्य प्रकाश, बहुजनांचा करी विकास, 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 बहुजनांचा करी विकास. हा विकास आम्ही डोळ्याने पाहिला, हा विकास आम्ही डोळ्याने पाहिला, हा विकास आम्ही डोळ्याने पाहिला, हा विकास आम्ही डोळ्याने पाहिला. बाबासाहेबांच्या संविधानाने आणि तथागताच्या धम्माने आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आणला. बांधवांनो, काल व्यवस्थेने वाढीत टाकलेला माणूस आज चार चौघात स्वाभिमानानं मिळवू शकतोय, मोठ्या पदावर जाऊ शकतोय. आणि काल ज्या बंदी होती ही पायावर आम्हाला चालण्याची संधी नव्हती, हे डोकं असून अभ्यास करण्याची संधी नव्हती. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याने अरे भीमाने खोट्याला फोडायला शिकवले, अन्यायाला कमरेतून मोडायला शिकवले. अरे काल ज्याला बोलता येत नव्हतं मनोज राजा, आज त्याला वाघाबरी डरकाळी फोडायला शिकवले. गाडी फोडायला शिकवले. क्या बात आहे. शिवश्री राजू गाडवे संभाजी ब्रिगेड, क्या बात आहे. शहर अध्यक्ष एक जोरदार टाळा झाला पाहिजे. 200 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी. काल ज्याला बोलता येत नव्हतं, आज या महिला मंडळींनी एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम घडून आणलाय. एक जोरदार टाळा झाला पाहिजे त्यांच्यासाठी.
आणि 4 ओळी तुमच्या आयोजक मंडळींसाठी सादर करतो बरं काय का. या सौंदर्याने नटलेली डोंगर झाडे पाहतो मी. बुट्टीपुरी एवढं मोठं शहर आहे. हा कारुणिक महिला संघटनेच्या रूपाने भीमवाडी पाहतो मी. तादाद कर गया, घर घर में दिखाई देते हैं डॉक्टर वकील ऑफिसर, और ये काम अकेला मेरा अम्बेडकर करके गया. न्यारात थाट आहे झाली तुझ्या कृपेने तुझ्या पागात 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 आहे. जितेच्या मंदिराची आणि त्या संसदेची जितेच्या मंदिराची आणि त्या संसदेची साऱ्यांना खुली झाली पाऊल 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 साऱ्यांना खुली झाली बाबासाहेबांनी इथल्या महिलांसाठी अशी कायदे केली, समानतेचा अधिकार दिला. माई माऊल्यांनो लक्षात घ्या, आज बाबासाहेबांच्या पुढे आमच्या महिला मंडळी कोणत्या क्षेत्रात कमी नाही, कोणत्या क्षेत्रात कमी नाही. माई माऊल्यांनो म्हणून तर बोलतोय, भीमा तुझ्या कृपेचा न्याराचा थाट आहे. त्या लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांना असं इंग्रजीमध्ये भाषण दिलं रे, ते इंग्रजांचे चेहरे सुद्धा पिवळे ठळक पडले बाबासाहेबांची इंग्रजी ऐकून. इतकी ताडताड इंग्रजी बोलले बाबासाहेब. म्हणून तर बोलतोय की जातीवाद्यांनी भीमाची भरपूर घमंडी केली, जातीवाद्यांनी भीमाची भरपूर घमंडी केली, बैमानांनी भीमाची खुलेआम तंटी केली. पण लंडनच्या गोलमेज परिषदेत मनोज राजा, अरे एकट्या बाबासाहेबाने साऱ्याची थंडी केली.